प्राईम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। बांगलादेशात हिंदू बंधू भगिनी, बौद्ध, ख्रिश्चन, जैन समुदायावर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ धुळे जिल्ह्यात कडकडीत बंद पाळीत जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला विराट मोर्चा। कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे पुकारण्यात आलेल्या संपात IMA धुळेने सहभाग नोंदवत घटनेचा केला निषेध। बांगलादेश येथे अल्पसंख्याक हिंदूंवर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ शिंदखेड्यात काढण्यात आला मूक मोर्चा। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रम संपन्न। धुळे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे इच्छुकांकडून माहिती जमा करण्यास सुरुवात। आणि आगामी मुदत संपाच्या पार्श्वभूमीवर सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती धुळेची बैठक संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। बांगलादेशात हिंदू बंधू भगिनी, बौद्ध, ख्रिश्चन, जैन समुदायावर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ धुळे जिल्ह्यात कडकडीत बंद पाळीत सकल हिंदू समाजातर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढून निवेदन देण्यात आले। बांगलादेशात हिंदू बंधू भगिनींसह बौद्ध, ख्रिश्चन, जैन समुदायांवर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। यावेळी सकल हिंदू समाजातर्फे पुकारलेल्या जिल्हा बंदला 100% प्रतिसाद मिळाला। बंदमुळे शहरातील सर्वच मुख्य रस्ते ओस पडले होते। धुळे शहरातील महाराणा प्रताप चौकात सकल हिंदू समाजाच्या बॅनरखाली मोठ्या प्रमाणात हिंदू समुदायासह राष्ट्रप्रेमी नागरिक जमले। महाराणा प्रतापांना अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली। फुलवाला चौक, आग्रा रोड मार्गे JB कराचीवाला खुंट, टावर गार्डन, महापालिकेची नवी इमारत व त्यानंतर क्युमाइन क्लब येथे मोर्चा पोहोचला। या मार्गामध्ये मोर्चेकऱ्यांनी निषेधाचे फलक झळकवले। जोरदार घोषणाबाजी करत कट्टरपंथीयांचा निषेध नोंदवण्यात आला। त्यानंतर सकल हिंदू समाजाच्या शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की गेल्या काही दिवसांपासून आपल्या भारत देशाला लागून असलेल्या बांगलादेशातील राजकीय स्थिती डामाडोल झालेली आहे। तेथील पंतप्रधान यांनी जीव मुठीत घेऊन आपल्या देशात आश्रय घेतला। बांगलादेशातील हिंदूंवर तेथील जिहादी मानसिकतेच्या समूहाने अनन्वित अत्याचार चालवलेला आहे। तेथील हिंदू मंदिरांची तोडफोड करणे, देवांच्या मूर्ती भग्न करणे, हिंदूंची घरे दुकाने लुटणे, ती पेटवून देणे, हिंदू महिलांवर बलात्कार अत्याचार करणे, मारहाण करणे, माणुसकीला लज्जा वाटेल असे कृत्य करून त्यांचे जाहीर प्रदर्शन करणे, अशा परिस्थितीमुळे बांगलादेशातील भयावह हिंदू समाजाचे जगणे अशक्य झाले आहे। आपला जीव मुठीत घेऊन ते सुरक्षितेच्या दिशेने पळ काढत आहेत आणि हा सर्व प्रकार तेथील सैन्य, प्रशासन, माणुसकी, मानवी हक्क पायाखाली तुडवून उघड्या डोळ्यांनी बघत आहे। याचा हिंदू समाज कडकडून निषेध करत आहे। भारत सरकार या सर्व प्रकाराकडे गांभीर्याने बघत दखल घेत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे। परंतु या सर्व प्रकारामुळे भारत देशातील हिंदू समाज प्रचंड दुःखी व क्रोधित आहे। वारंवार जिहादी मनोवृत्तीचे हिंदू समाजावर होणारे क्रूर हल्ले हिंदू समाज खपवून घेणार नाही। हिंदू समाजाचा शौर्याचा इतिहास आहे। वेळ आला जसंच तसे उत्तर दिले जाईल। देशातील काही राजकीय व्यक्ती व लोकप्रतिनिधी या विषयासंदर्भात बांगलादेशची भारतात पुनरावृत्ती होऊ शकते असे संकेत देऊन उघड देशद्रोहाचे बीजे पेरण्याचे काम करत आहेत। अशा जिहादी मानसिकतेचे समर्थन करणारे व्यक्ती अथवा समूह यांच्यावर देशाच्या आंतरिक सुरक्षितेच्या दृष्टीने कठोर कारवाई करावी। तसेच त्यांची दहशतवादी संघटना अथवा शत्रू राष्ट्र यांच्याशी काही लांघे-वायदे आहेत का, हेही देशाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने तपासणे गरजेचे आहे। या निवेदनाद्वारे आम्ही सरकारला विनंती करतो की बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षितेसाठी तेथील सेना प्रमुखांशी सरळ चर्चा करावी। हिंदूंवर झालेल्या अत्याचाराची जबाबदारी निश्चित करून अपराध्यांना कठोर शासन करण्यासाठी बांगलादेशावर दबाव टाकावा। बांगलादेशातील नव्हे तर जगातील कुठल्याही हिंदूंवर अन्याय अत्याचार झाल्यास आपला भारत देश त्याच्या मागे भक्कमपणे उभा आहे अशी भूमिका व सज्जड दम आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा अशी भारत सरकारला कळकळीची विनंती आहे। या सर्व भूमिकांसाठी आम्ही सर्व सकल हिंदू समाज सरकारसोबत आहोत असे निवेदनात नमूद करण्यात आले। या मोर्चात माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, योगीराज मराठे, भाजप शहराध्यक्ष गजेंद्र रामपोळकर, भाजप विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल, माजी महापौर जयश्री आयराव, प्रतिभा चौधरी, मायादेवी परदेशी, प्रभादेवी परदेशी, बोरकुंडचे माजी लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब बदाने, माजी महापौर प्रदीप करपे, हिरामन गवळी, शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले, संजय गुजराती, देवा सोनार, विजय पाचापूरकर, महादेव परदेशी, रोहित चांदोडे, उमेश चौधरी, लोकेश चौधरी, हर्षल परदेशी, भिकन वराडे, गुड्डू आयरराव, अमोल मासुळे, आकाश परदेशी, देवेंद्र पाटील, संजय बोरसे, संजय अग्रवाल, चेतन मंडोरे, सुनील चौधरी, ॲडव्होकेट किशोर जाधव, बबनराव थोरात, देवेंद्र पाटील, दिनेश भागवत, पंकज दात्रक, युवराज आके, प्रकाश पोळ, विनोद खेमनार, वंदना थोरात, मनोज गोडके, पप्पू डापसे,
जयेश मगर, भोला वाघ, विक्की परदेशी, मोहन टकले, किरण अहिरे, ॲडव्होकेट कृष्णा मोरे, प्रेम सोनारे, यशवंत येवलेकर यांच्यासह सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. मोर्चावेळी जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चा काढण्यात येतोय. अतिशय शांततेने हा मोर्चा पार पडला. गेल्या 15 दिवसापासून बांगलादेशमध्ये ज्या घडामोडी होत आहेत तो त्यांचा अंतर्गत विषय जरी असला तरी तिथं हिंदू समाजाचा आणि अल्पसंख्याक समाजाचा कुठलाही संबंध न येता त्यांना टार्गेट केलं जात आहे. त्यांच्या इस्टेटी लुटल्या जात आहेत. आया बहिणींवर बलात्कार होतो आहे, उद्ध्वस्त केलं जात आहे. त्याचा दोष काय तर ते हिंदू धर्माचे आहेत. आणि जर कधी असं होत असेल तर भारतातला हिंदू समाज स्वस्थ बसणार नाही. साहजिकच प्रचंड आक्रोश आहेत भारतात. आणि म्हणून आमची सगळ्यांची मागणी आहे, प्रशासनाने आंतरराष्ट्रीय दबाव आणून नवीन जे सरकार बसलेले आहेत त्याला भाग पाडायला पाहिजे की हिंदू आणि अल्पसंख्याकांना संरक्षण द्या. नाही तर हा उद्रेक भारत उपखंडात प्रचंड मोठ्या प्रमाणात होईल आणि त्याचा परिणाम अतिशय भयावह होईल. आणि म्हणून या निमित्ताने सगळ्या हिंदू समाजालाही आवाहन आहे, जागे व्हा. गजवाए हिंद हे स्वप्न पकणाऱ्या अतिरेकी आणि अतिशय जहाल विचार असणारे लोक त्यांना गजवाए हिंद करायचे आहे. आणि म्हणून हळूहळू भारता आजूबाजूचे सगळे देश ते टार्गेट करत आहेत आणि शेवटचं टार्गेट भारत असणार आहे. आणि या भारताला वाचवायचं आणि सगळं सक्षमपणे उभं करायचं काम या भारतातील हिंदू समाजाचं आहे. जागे व्हा. तुम्हाला त्या पद्धतीचे सूचना देण्यात येत आहे. भारतात त्या पद्धतीचं ध्रुवीकरण होत आहे. जागे व्हा. सरकारलाच आम्ही सांगणार ना हे थांबवा. बांगलादेशमध्ये जे अल्पसंख्याक समाजावर तिथं अत्याचार होतोय, काही संबंध नसताना फक्त ते केवळ हिंदू आहेत म्हणून टार्गेट केलं जात असेल तर ते सहन केले जाणार नाही. भारतातला हिंदू स्वस्थ बसणार नाही. कोलकाता येथील आरजीकर मेडिकल कॉलेज येथे तरुण डॉक्टरची ड्युटीवर असताना क्रूरपणे बलात्कार करून हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या संपात IMA धुळेने सहभाग घेत सदर घटनेचा निषेध केला. 9 ऑगस्ट रोजी आरजीकर मेडिकल कॉलेज कोलकाता येथे एका तरुण पोस्ट ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थिनीचा ड्युटीवर असताना क्रूरपणे बलात्कार करून हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे 17 ऑगस्ट रोजी पुकारण्यात आलेल्या संपात धुळे IMAने सहभागी होत निषेध नोंदविला. 9 ऑगस्ट 2024 रोजी आरजीकर मेडिकल कॉलेज कोलकाता येथे एका तरुण पोस्ट ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थिनीचा ड्युटीवर असताना क्रूरपणे बलात्कार करून हत्या करण्यात आली. या भीषण घटनेने वैद्यकीय समुदाय आणि देशाला धक्का बसला आहे. याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी आधीच संप सुरू केला आहे आणि इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरात आंदोलन आणि निषेध मोर्चे आयोजित केले आहेत. या गुन्ह्याच्या तपासात कॉलेज प्रशासन आणि पोलिसांचा प्रतिसाद संशयास्पद होता आणि प्रामाणिकपणे तपास सुरू ठेवण्यास ते अयशस्वी ठरले. आरजीकर महाविद्यालय प्रशासन व पोलीस यांच्या संगनमताने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी कोलकाता उच्च न्यायालयाने राज्य पोलिसांना या प्रकरणाची जबाबदारी केंद्रीय तपास यंत्रणेला हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. 15 ऑगस्ट 2024 रोजी आरजीकर मेडिकल कॉलेजला मोठ्या जमावाने तोडफोड केली आणि आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांवर हल्ला केला. यावेळी जमावाने गुन्हा झालेली जागेची तोडफोड करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हा घटनाक्रम डॉक्टर विशेषतः महिलांच्या हिंसेच्या वाढत्या धोक्याचा आणि वैद्यकीय सुविधांमध्ये सुरक्षेच्या आवश्यकतेचा संकेत देतो. या गुन्ह्यातील पीडितांच्या समर्थनार्थ आणि चालू असलेल्या हिंसाचाराविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6 ते 18 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6 पर्यंत 24 तासांच्या सेवाबंदीचा आवाहन करतो. अत्यावश्यक व आपत्कालीन सेवा सुरू राहतील, पण नियमित बाह्य रुग्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या होत्या. इंडियन मेडिकल असोसिएशन सर्व देशवासियांना या गुन्ह्यातील पीडित महिला डॉक्टरांच्या कुटुंबियास न्याय मिळवून देण्यासाठी या संपास समर्थन देण्याची विनंती करतो आणि डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती यंत्रणा उभी करून कायदा बदल करण्याचा आग्रह केंद्र शासनाकडे करते. CBI तपास शीघ्र गतीने कालमर्यादित व्हावा आणि सर्व दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. डॉक्टरांसाठी केंद्रीय सुरक्षा कायदा त्वरित मंजूर करून लागू करण्यात यावा. सर्व दवाखाने सुरक्षित क्षेत्र जाहीर करण्यात यावे. अशा मागण्या या आंदोलनावेळी करण्यात आल्या आहेत. यावेळी डॉक्टर रवी वानखेडकर, डॉक्टर नारायण गलानी, डॉक्टर पराग उपकारे, डॉक्टर मनीष जॅकेटे, डॉक्टर रवींद्र सोनवणे, डॉक्टर चेतन पाटील आदी उपस्थित होते. मेडिकल कॉलेज या ठिकाणी एका डॉक्टर रेसिडेंट मुलीवर अत्यंत नृशंस असा बलात्कार, की जो एक सामूहिक बलात्कार असा आता
समोर येत आहे आणि त्यानंतर तिची हत्या. या प्रकरणानंतर संपूर्ण देशभर जे वैद्यकीय विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड आक्रोश आहे. या आक्रोशाला IMA ही जी डॉक्टरांची पॅरेंट बॉडी आहे, या पॅरेंट बॉडीकडनं देखील आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि त्या दृष्टीने राष्ट्रीय IMAने आज संपूर्ण देशभर सकाळी 6 वाजेपासून ते उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत असं 24 तास OPD सेवा या बंद ठेवलेल्या आहेत. आम्ही सर्व या दुर्दैवी घटनेने अत्यंत व्यथित आहोत आणि ही परिस्थिती यानंतर इतर वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांवर येऊ नये अशी आमची सरकारकडे एक विनम्रपणे मागणी आहे. आमची एक सर्वात महत्त्वाची मागणी आहे की हॉस्पिटल जे आहे ते सेफ झोन म्हणून शासनाने डिक्लेअर करावेत. सेंट्रल लेवलवर प्रलंबित असलेला वैद्यकीय सुरक्षा कायदा हा त्वरेने मंजूर करण्यात यावा आणि त्याच्यात पालन करण्यात यावं आणि त्याचे योग्य ते पालन प्रत्येक ठिकाणी करण्यात यावे. तर अशा रीतीनं आज आम्ही अत्यंत शांततामय रीतीने आमचं आंदोलन करत आहोत. उद्या आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी देखील जाणार आहोत. हे एक शांततामय आंदोलन आहे आणि हा अत्याचार फक्त एका डॉक्टरवर नाहीये, तर ती एक स्त्री आहे. म्हणून आमच्या समाजाला सुद्धा आवाहन आहे की या समाजाने देखील या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आम्हाला सहकार्य करावं. बांगलादेश येथे अल्पसंख्याक हिंदूंवर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ शिंदखेडा येथे सकल हिंदू समाजातर्फे मूक मोर्चा काढीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कडकडीत बंद पाळीत जिल्हा बंदला सर्वांनी साथ दिली. बांगलादेश येथे अल्पसंख्याक हिंदूंवर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ शिंदखेडा येथे कडकडीत बंद पाळीत सकल हिंदू समाजातर्फे मूक मोर्चा काढीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की बांगलादेशमधील सध्याच्या राजकीय व अराजकता परिस्थितीमध्ये बांगलादेशमधील बहुसंख्य मुस्लिम धर्मियांकडून राजकीय व आरक्षण आंदोलनाऐवजी बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदूंवर व इतर अल्पसंख्याक धर्मातील लोकांवर बहुसंख्याक मुसलमानांतर्फे अमानवी अत्याचार होत आहे. तसेच हिंदू धर्मांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिरांची जाळपोळ करणे, तोडफोड करणे, मूर्तींची विटंबना करणे, हिंदू धर्मांचे घरे जाळणे, संपत्ती लुटणे तसेच हिंदू धर्मीय महिलांवर अत्याचार अन्याय करणे असे अमानवी प्रकार होत आहेत. बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदू यामुळे बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदू भयभीत झाला असून सुरक्षित व दडपणाखाली जीवन जगत आहे. बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदूंना संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारकडून बांगलादेशमधील हिंदू व इतर अल्पसंख्याक समाजावर हिंसाचार रोखण्यासाठी बांगलादेश सरकारवर दबाव निर्माण करून अल्पसंख्याक धर्माची सुरक्षा करण्यासाठी त्वरित प्रयत्न करावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी मनोहर पाटील, सुभाष माळी, विजय चौधरी, प्रवीण माळी, राजेंद्र मराठे, प्रदीप चतुर्वेदी, भूषण पवार, योगेश चौधरी, स्वप्नील सोनार, वीरेंद्र वाडिले, दादा मराठे, रोहित कौठळकर, जीवन देशमुख, मुकेश बडगुजर, जितेंद्र लोहार, तेजस विस्पुते, सचिन माळी आदी सहभागी झाले होते. शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्यातर्फे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत केंद्र सरकारने हस्तक्षेप करून तात्काळ कारवाई करावी याबाबतचे निवेदन आपण तहसील कार्यालयाला दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की शिंदखेडा शहर व तालुक्यातील सकल हिंदू समाजामार्फत केंद्र सरकारकडे निवेदन करीत आहे की बांगलादेशमधील सध्याच्या राजकीय व अराजकता परिस्थितीमध्ये बांगलादेशमधील बहुसंख्य मुस्लिम धर्मियांकडून राजकीय व आरक्षण आंदोलनाऐवजी बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदूंवर व इतर अल्पसंख्याक धर्मातील लोकांवर बहुसंख्याक मुसलमानांकडून अमानवी अत्याचार होत आहे. तसेच हिंदू धर्मियांचे श्रद्धा असलेले मंदिरांवर जाळपोळ करणे, त्यामधील मूर्तीची विटंबना करणे, हिंदू धर्मियांचे घरे जाळणे, संपत्ती लुटणे तसेच हिंदू धर्मीय मुलींची व स्त्रियांची अब्रू लुटणे व त्यांना मारहाण करणे असे अमानवीय प्रकार होत असल्याने बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदू भयभीत झाला असून असुरक्षित व दडपणाखाली जीवन जगत आहे. बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदूंना संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारकडून बांगलादेशमधील हिंदू व इतर अल्पसंख्याक समाजावरील हिंसाचार रोखण्यासाठी बांगलादेश सरकारवर दबाव निर्माण करून अल्पसंख्याक धर्माची सुरक्षा करण्यासाठी त्वरित प्रयत्न करून बांगलादेशमधील हिंदू, शीख, बौद्ध व इतर धर्मातील लोकांवर झालेल्या अत्याचाराबाबत
बांगलादेश सरकारला त्वरित अत्याचार करणाऱ्या लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात यावा. सकल हिंदू समाज बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या स्थितीमुळे चिंतित असून भारत सरकार वरील मागण्यांचे गांभीर्याने दखल घेऊन त्यावर योग्य ती कारवाई करावी ही विनंती करत आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी पात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रम धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृह येथे शनिवारी दुपारी संपन्न झाला. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी पात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृह येथे शनिवारी दुपारी संपन्न झाला. प्रमुख अतिथींच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करीत कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ पार पडला. यावेळी आमदार मंजुळा गावित, निवासी जिल्हाधिकारी नितीन गावंडे, महिला बाल कल्याण अधिकारी हेमंत बदाने, गिरीश आनंदराव जाधव तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. लोक घेत आहेत माननीय महोदय आणि संपूर्ण प्रशासन यंत्रणा, मग ती अंगणवाडी सेविकेपासून पर्यवेक्षिका असेल, ग्रामसेवक असतील किंवा मग तलाठी, इतर सर्व विभागांचे अधिकारी जे ग्रामस्तरावर काम करत असतील, काही जिल्हा स्तरावरील, काही तालुका स्तरावरील BDO असतील, मुख्याधिकारी आहेत, या व्यतिरिक्त प्रोटेक्शन ऑफिसर्स आहेत, CDPOs आहेत आणि सर्वच विभागांचे एक समन्वयाने आपण मागच्या महिनाभरात कामकाज केलं. त्यामुळे जवळपास 2,60,000 महिलांना भगिनींना आपण लाभ देऊ शकलो आणि जवळपास आपले 7 ते 8 हजार अजून प्रोसेसमध्ये आहेत. आणि या व्यतिरिक्त शासनाने जे नवीन पोर्टल आता विकसित केला मागच्या 10 दिवसांपूर्वी, त्या पोर्टलवर देखील आपले जवळपास 80,000 झालेले आहेत. म्हणजे ऑलमोस्ट आपण 3.5 लाखापर्यंत लाभार्थ्यांचं टार्गेट अचीव्ह केलेलं आहे आणि पुढचं देखील आपलं काम सुरू आहे. आणि मगाशी सांगितलं बदाने साहेबांनी की आपले जवळपास 50,000 लाभार्थी महिला अशा आहेत की ज्यांचे अजूनही EKYC न झाल्यामुळे त्यांना आपण पैसे त्यांच्या अकाउंटला देऊ शकत नाही. तर सर्वांना या निमित्ताने मी आवाहन करतो की आपल्या परिसरात तसं आम्ही जिल्हा स्तरावर मोबिलाईज केलेलंच आहे. आपले सेतू सेवा केंद्र असतील, आधार केंद्र असतील, या व्यतिरिक्त ग्रामस्तरावर काम करणारे सर्वच विभागांचे ग्रामस्तरीय अधिकारी असतील, यांना सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावं, त्यांना मेसेजेस करावे, त्यांना कॉल्स करून सांगावं की तुम्ही फक्त आपल्याला काहीच करायचं नाही, बँकेत जायचं आहे आणि आपलं जे आधार सीडिंग तिथे करून घ्यायचं आहे, बँक अकाउंटला आपलं आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे. म्हणजे लिंकिंग झाल्यानंतर आपल्याला तात्काळ ते पैसे देता येतील. त्या एकमेव कारणामुळे आपले 50,000 लाभार्थी आज रोजी अनुदानापासून किंवा लाभापासून वंचित आहेत. तर या निमित्ताने आपण सर्वांना मी विनंती करतो की आपल्या परिसरामध्ये जे आपलं कार्यक्षेत्र असेल त्या कार्यक्षेत्रामध्ये आपण सर्वांना हा मेसेज द्यावा की महिलांनी बँकेत आपलं EKYC करून जावं. या बाबतीत जिल्हा स्तरावर सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी 3 दिवसांपूर्वी जी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती त्यामध्ये सुट्टी जरी असेल आज आणि उद्या तरी देखील बँक सुरू आहे. फक्त या योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा, कुणीही वंचित राहू नये यासाठी बँक त्यांचे EKYCचं कामकाज करत आहेत. त्यामुळे सर्वांना मी या निमित्ताने आवाहन करतो. माननीय श्रीमती मंजुळाताई उपस्थित आहेत, खूप फॉलोअप होता आणि आपला एक 10 दिवसांपूर्वीच माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये आपला अत्यंत खूप मोठा असा कार्यक्रम झाला. त्यामध्ये संपूर्ण जिल्हाभरातून जवळपास 50 ते 60,000 जवळपास संपूर्ण महिला भगिनी उपस्थित होत्या. अत्यंत देखणा असा कार्यक्रम झाला. त्यामध्ये आदरणीय ताईसाहेब देखील खूप सहकार्य प्रशासनाला झालं. त्याबद्दल ताईसाहेब आपले खूप मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी आपण आलात. आणि आज देखील व्यस्त शेड्यूल असताना देखील ताईसाहेबांनी आपल्याला वेळ दिला आणि महिलांसाठीचा हा कार्यक्रम असल्यामुळे स्टेट लेवलला हा जो कार्यक्रम होता त्याचं लाईव्ह प्रक्षेपण देखील आपण आता बघणार आहोत. सुरू करण्यासाठी खरोखर आमचाही काही लोकप्रतिनिधींचा हट्टहास होता. कारण ज्या ज्या ग्रामीण भागांमध्ये असतील किंवा शहरी भागांमध्ये महिलांमध्ये ज्यावेळेस आम्ही चर्चा करायचो तर अनेक महिलांच्या चेहऱ्यांवर दुःखही असायचं आणि महिलांच्या डोळ्यात आसू सुद्धा असायचे. परंतु त्या ठिकाणी आम्ही काही करू शकत नव्हतो. कारण शासनाची योजना असेल तर आपण काहीतरी महिलांना सहकार्य करू शकतो. म्हणून प्रत्येक वेळेस ज्या ज्या ठिकाणी आम्हाला संधी मिळेल त्या त्या ठिकाणी आम्ही बोलण्याचा आम्ही प्रयत्न करायचो आणि आपल्या या ज्या महिलांना कुठेही आश्रय नाही किंवा निराधार आहेत, काही महिलांना आर्थिक पाठबळ नसल्यामुळे अनेक ठिकाणी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागते. अशा महिलांच्या अडीअडचणी आम्ही साहेबांच्या समोर नेहमी मांडत असायचो आणि विनंती करत असायचो की ज्या प्रकारे महिलांसाठी जसं संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल
अशा पद्धतीने अनेक महिलांना किंवा आपल्या निराधार लोकांना सुद्धा त्या ठिकाणी अर्थसहाय्य मिळत असतं आणि फुल नाही परंतु फुलाची पाकळी जरी मिळाली तरी जे अडीअडचणीचे असतील त्यांना तेवढाच त्यांचा आधार मिळत असतो. अशाच पद्धतीने जर आपल्या ज्या ह्या विधवा महिला असतील किंवा अन्य कोणी अजून महिला असतील अशांसाठी जर आपण अशी कायम स्वरूपाची जर योजना आणली तर नक्कीच ह्या माता भगिनींचा सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला आशीर्वाद मिळेल आणि त्यांचाही कायम स्वरूपाचा एक पाठिंबा आपल्या पाठीशी राहील आणि ह्या निराधार महिलांसाठी नक्कीच आपल्याला चांगली पाठबळ मिळेल अशा पद्धतीने आणि त्या आपल्या या शासनाने आपल्या सरकारने ही आपली सगळी महिलांची अडीअडचणी त्यांनी ऐकल्यात पाहिल्यात आणि ही योजना जवळपास 27 जूनला ही चर्चेला आणलेली होती आणि त्याच्यातून त्यांनी ह्या योजनेचा निर्णय घेतला आणि ही योजना जाहीर केली आणि ती योजना 1 जुलै 2024 पासून ही योजना सुरू करून पूर्ण आपल्या महाराष्ट्रात आपल्या लाडकी बहिणींसाठी ही योजना सुरू करून सर्व महिला भगिनींकडून त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे. त्या योजनेसाठी खरं तर जी योजना आपल्या या सरकारने प्रत्येक म्हणजे पूर्ण राज्यात ज्या ज्या ठिकाणी प्रत्येक आपले जिल्ह्याचे ठिकाणं असतील जिल्हा अधिकाऱ्यांची टीम असेल त्या टीमने सुद्धा याच्यात लीड घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने ही योजना यशस्वीपणे करून दाखवली. म्हणजे जिल्हा अधिकारी असतील जिल्हा अधिकाऱ्यांची त्यांची संपूर्ण टीम असेल महसूल विभागाची महिला बाल कल्याणचे त्यांची संपूर्ण टीम म्हणजे त्याच्यात अंगणवाडी सेविका असतील आशा सेविका असतील सीडीपीओज असतील महिला बचत गट असतील अशा संपूर्ण टीम असतील तहसीलदार साहेब यांची तहसील विभागाची त्यांची संपूर्ण टीम बीडीओ साहेब पंचायत समिती बीडीओ साहेब असतील ग्रामसेवक असतील पोलीस पाटील असतील सरपंच असतील ग्राम सदस्य आणि सर्व गावातल्या इवन फक्त महिलांसाठी योजना आहे म्हणून महिलांनीच त्याच्यात सहभाग घेतला पाहिजे असं नव्हे तर आपल्या घरातील जरी महिला आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर उमेदवार देण्याचा विचार मनोज जरांगे यांनी केलाय. त्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्यासाठी इच्छुकांकडून माहिती जमा करण्यात येत असल्याची माहिती सकल मराठा समाजातर्फे पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर उमेदवार देण्याचा विचार केला आहे. त्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्यासाठी इच्छुकांकडून माहिती जमा केली जात असल्याची माहिती सकल मराठा समाजातर्फे शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अद्याप प्रलंबित आहे. विधानसभेत उमेदवार द्यायचे किंवा विरोध करणाऱ्यांचा पराभूत करायचे याचा निर्णय 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील जाहीर करणार आहे. धुळे जिल्ह्यातील 5 पैकी 2 मतदारसंघ आरक्षित आहे. मतदारसंघासह अन्य 3 खुल्या मतदारसंघात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा देणाऱ्यांना उमेदवारी देण्याचा विचार केला जाईल. त्या दृष्टीने उमेदवारांची माहिती जमा करून याविषयी अहवाल मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सादर केला जाईल. त्यानंतर ते उमेदवारांविषयी निर्णय घेतील. यात सुधाकर बेंद्रे, विनोद जगताप, भानुदास बगदे, राजेंद्र कळे यांनी तर धुळे ग्रामीणमधून निम्मा मराठे यांनी उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या प्रसंगी ज्येष्ठ नेते सुधाकर बेंद्रे, भानुदास बगदे, विनोद जगताप, निम्मा मराठे, सुनील पाटील, राजेंद्र काळे, भैया शिंदे, किशोर वाघ, गोविंद वाघ, प्रभाकर वाघ, उल्हास पाटील, प्रफुल्ल माने आदी उपस्थित होते. धुळे आज आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. पत्रकार परिषदेचा उद्देश आमचे नेते मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी सांगितलंय की आपल्याला 288 विधानसभेच्या जागा या लढवायच्या आहे. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याची तयारी झाली पाहिजे आणि इथून ती माहिती संकलित करून अंतरवली सराटीला 29 तारखेच्या आत आम्हाला सादर करायची आणि म्हणून आम्ही आज पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मराठा समाजाची भूमिका आम्हाला फक्त आरक्षण याच्यासाठी राजकारणात उतरायचं आहे. आमचा राजकीय कोणता हेतू नाही आणि मनोज जरांगे पाटलांनी सांगितलंय की मराठा धनगर लिंगायत असेल किंवा मुस्लिम असेल किंवा 18 पगड जाती असतील याच्यापैकी ज्या ठिकाणी जो उमेदवार योग्य असेल तो उमेदवार आमचा असेल. त्याप्रमाणे धुळे शहरामध्ये 2 राखीव आहे शिरपूर आणि साक्री आणि 3 ओपन आहे. तर या ठिकाणी आम्ही आज उमेदवारांची जाहीररित्या या ठिकाणी मागणी केलेली आहे की कोणाला जर या सकल मराठा समाजातर्फे निवडणूक लढवायची असेल तर त्यांची माहिती बायोडाटा हे आमच्या कोर कमिटीकडे देण्यात यावा आणि आम्ही त्यांची शिफारस या ठिकाणी वरती करणार आहोत. आणि धुळे जिल्ह्यामध्ये धुळे शहर मतदारसंघामध्ये
मी स्वतः भानुदास बगदे, राजूदादा काळे, सुधाकरदादा बेंद्रे आणि विनोद जगताप हे उमेदवारी करता इच्छुक आहे आणि धुळे ग्रामीणमधून लिंबा दादा मराठे हे उमेदवारीसाठी आज या ठिकाणी तयारी केलेली आहे. सरकारी निम सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती धुळेची आगामी बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर कल्याण भवन येथे शुक्रवारी सायंकाळी बैठक संपन्न झाली. सुधारित पेन्शन योजना व इतर मागण्यांसाठी 29 ऑगस्टपासून पुकारण्यात आलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती धुळेची बैठक शहरातील संतोषी माता चौकातील कल्याण भवन येथे शुक्रवारी सायंकाळी संपन्न झाली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करीत बेमुदत संपात सर्वांनी सहभागी होण्याचे ठरविण्यात आले. या प्रसंगी अध्यक्ष अशोक चौधरी, वायू तायडे, सुधीर पोद्दार, भागवत ठाकरे, सुरेश बहाळकर, वाल्मिक चव्हाण, कैलास पवार, यनी सोनार, राजू गावित, महेश कांगणे, पोपटराव चौधरी, श्रीमती सोनल आदी उपस्थित होते. आमच्या दिनांक 29 तारखेला सगळ्या शासनाच्या वतीने शासनाला आंदोलन करण्यासाठी आम्ही पुकारत नाही, परंतु शासनाने आमच्यावर जी जबाबदारी टाकली, आमच्या मागण्या शासनाने मान्य करून सुद्धा त्याचे आदेश काढलेले नाहीत आणि ते आदेश शासनाने त्वरित काढावे यासाठी शासनावर दबाव टाकण्यासाठी आम्ही पुन्हा 29 तारखेपासून बेमुदत संपावर जात आहोत. यावेळेस विशेषतः म्हणजे नुसते राज्य सरकारी कर्मचारी संघटना नाही तर त्याच्यामध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना आहे आणि विशेषतः राजपत्रित अधिकारी महासंघही या संपामध्ये सहभागी होणार आहे. त्याच्यामुळे हा संप अत्यंत भव्य दिव्य होणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीत शासनाला आम्हाला आदेश काढेपर्यंत आम्ही थांबणार नाही आहोत. हे शासनाला आम्ही उघडकडून विनंती करतो. शासनाला आम्हाला विनंती करायची आहे की सुकृत कर्मचाऱ्यांचा त्यांनी राग अंगावर ओढून घेऊ नये आणि कर्मचाऱ्यांना विनाकारण रस्त्यावर उतरू नये. जरी अजूनही वेळ गेलेली नाही तरी या मधल्या काळामध्ये शासनाने जर आदेश काढले तर आम्हाला त्याच्या बाबतीत दुसरं काही म्हणायचं नाही. आम्ही शासनाचे आदेश मान्य करायला तयार आहोत, पण जे मान्य केलं आहे ते शासनाने त्वरित आदेश काढावे यासाठी 29 तारखेनंतर आम्ही पुन्हा बेमुदत संपावर जात आहोत. हे फक्त आपल्याला विनंती करतो. मागण्या याच्यामध्ये पेन्शनच्या बाबतीतलं जे सुधारित पेन्शन जे मंजूर केलेलं आहे, जे विधानसभेत त्यांनी मांडलेलं होतं, मागच्या संपाच्या वेळेस त्यांनी मान्य केलं होतं, पण त्याचा आदेश मात्र त्यांनी अजून काढलेला नाही. 50, 58, 60 वर्ष वय करण्याबाबतीतही त्यांनी मान्य केलं होतं, त्याचाही आदेश काढला नाही. दुसरी मागणी आमची होती की नोकर भरती त्यांनी त्वरित सुरू करावी, त्याच्याही आदेशांनी त्यांनी पूर्णपणे काढलेला नाही. चौथी मागणी आमची अशी होती की ज्या कर्मचाऱ्यांच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरलेले आहेत त्यांनाही नियमित करावं, त्याचीही मागणी त्यांनी मान्य केलेली आहे. परंतु या सगळ्या मागण्या त्यांनी मान्य करून सुद्धा त्याच्या बाबतीत अजून आजपर्यंत कुठलेही आदेश निघाले नाही आणि त्याचाच आक्रोश हा सगळ्या कर्मचाऱ्यांचा पुन्हा निर्माण झालेला आहे आणि या 29 तारखेपर्यंत शासनाने त्याची दखल घ्यावी एवढी कळकळीची विनंती आम्ही शासनाला करतो. मागच्या वेळेस आपल्याला काय चॉकलेट दिलं सरकारने की तुम्ही पेन्शनची बाबतीत जी योजना आहे ती आम्ही सुधारित योजना जी बक्षी समितीने अहवाल सादर केला होता त्याप्रमाणे आम्ही सुधारित योजना तुम्हाला मान्य करतो. ते आमच्या कर्मचाऱ्याच्या नेत्यांनी समन्वय समितीने त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही संप मागे घेतला. त्याच्यानंतर त्यांनी मात्र त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की कार्यवाही आम्ही करणार आहोत, या पुढच्या 1-2 महिन्यामध्ये आम्ही त्यांचे आदेश काढणार आहोत. परंतु आता 1-2 महिने त्यांच्याकडेच उरलेले नाही आहेत. आता इलेक्शन लागलेलं आहे, इलेक्शन लागल्यामुळे त्यांचाच काळ संपलेला आहे. त्याच्यामुळे आता त्यांच्याच काळात त्यांनी मान्य केलेल्या मागण्या त्यांनी त्वरित आणि आदेश काढावे यासाठी आम्ही आंदोलन करणार. पुन्हा एकदा जरा घडामोडींवर. बांगलादेशात हिंदू बंधू भगिनी, बौद्ध ख्रिश्चन जैन समुदायावर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ धुळे जिल्ह्यात कडकडीत बंड पाळीत जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला विराट मोर्चा. कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे पुकारण्यात आलेल्या संपात IMA धुळेने सहभाग नोंदवत घटनेचा केला निषेध. बांगलादेश येथे अल्पसंख्याक हिंदूंवर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ शिंदखेड्यात काढण्यात आला मूक मोर्चा. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रम संपन्न. धुळे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे इच्छुकांकडून माहिती जमा करण्यास सुरुवात. आणि आगामी बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती धुळेची बैठक संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.